प्रियांनो, चला मार्क अध्याय 5 व त्यातील 25 वचनापासून मी वाचत आहे. आणि तेथे रक्तस्रावाने 12 वर्ष पिडलेली एक स्त्री होती. तिने बऱ्याच वैद्यांच्या हातून पुष्कळ हाल सोसून आपल्या जवळ होते नव्हते ते सर्व खर्चून टाकले होते, तरी तिला काही गुण न येता तिचा रोग बळावला होता. येशूविषयीच्या गोष्टी ऐकून ती त्या गर्दीत शिरली आणि त्याच्या मागे येऊन त्याच्या वस्त्राला शिवली, कारण ती म्हणत होती, केवळ ह्याच्या वस्त्रांना शिवले तरी मी बरी होईन. तेव्हा लगेचच तिचा रक्ताचा झरा सुकून गेला व आपण त्या पिडेपासून बरे झालो आहोत असा तिला शरीरात अनुभव आला. एक स्त्री एका समस्येने दुःखात होती. एका आजाराने ती अतिशय त्रस्त होती. त्या त्रासामुळे ती जणू काय नरक भोगत होती. आज जर आपण कोणत्याही व्यक्तीला विचारलं तर प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या समस्येने त्रस्त आहे. ज्याचा उपाय मिळत नाही अशा समस्येत आहेत. ज्यांचं उत्तर मिळत नाही अशा समस्येत ते आहेत. जी सुटू शकत नाही अशा समस्येमध्ये आहेत. बाहेर पडू शकत नाहीत अशा समस्येत आहेत. कोणाला न सांगू शकणाऱ्या अशा समस्येमध्ये आहेत. आज बरेचसे लोक वेगवेगळ्या समस्येत आहेत. आज आमच्यातील अनेकशे लोक अशा समस्येमध्ये राहून आजचा संदेश ऐकत आहेत. या स्त्रीची जी समस्या होती ती रक्तस्रावाची समस्या होती. तिची समस्या शारीरिक होती. ती स्त्री शारीरिकरित्या जणू काही नरकाचा अनुभव घेत होती. कृपा करून लक्ष द्या. हे जे आपलं वाहन आहे ना, हे कधीही बिघडले नाही पाहिजे, कारण यामध्ये जर एखादी खराबी आली तर ते आपल्याला नरक दाखवत असतं. हो म्हणाल किंवा नाही? परमेश्वराच्या महान कृपेने तुम्हाला हे ठाऊक आहे किंवा नाही, मागील 25 वर्षांपासून मला कधीच हॉस्पिटलला ॲडमिट होण्याची वेळ आली नाही. या सर्वांमागचं कारण आहे परमेश्वराची कृपा. याचं कारण आहे देवाची दया व तुमच्या प्रार्थना, तसंच मोठ्यांचा आशीर्वाद. परंतु जर कोणाला शारीरिक समस्या येऊन ते आजारी पडून जर ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असतील तर त्यांना माहीत असतं की ते किती त्रासदायक आहे. औषधे घेऊन देखील आजार बरा न होणं, उपचार करून देखील शरीरामध्ये फरक न पडणं, आरोग्य लवकर न मिळणं, 1-2 दिवसामध्ये हॉस्पिटलमधून परत येऊ असा विचार करून आठवडे आणि महिने गेले तरी देखील हॉस्पिटलमधून येता न येणं. हे डॉक्टर नको म्हणून दुसऱ्या डॉक्टरांकडे गेलो तर ते डॉक्टर नवीन औषधे लिहून देऊन अनेक औषधं घेण्यासाठी सांगतात, पण तरीही आजार बरा होत नाही. ही किती दुःखाची गोष्ट आहे. आज मनुष्य शरीरांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांनी त्रस्त होत चाललेला आहे. वेगवेगळ्या आजारांमुळे ते बेजार होऊन गेलेले आहेत. वेगवेगळे आजार, वेगवेगळे रोग, ज्यांच्याविषयी पहिलं कधी ऐकलेलं नव्हतं, जे कधी पाहिले नव्हते की ऐकलेले नव्हते, अशा विचित्र आजारांमधून आज मनुष्य जात आहे. आज आपल्यात असे कुणी आहेत का? पास्टर, आज तुम्ही दुसऱ्या कोणाबद्दल नाही, माझ्या जीवनाविषयी बोलत आहात. एका असाध्य रोगामधून मी चाललेलो आहे. एका विचित्रच आजारांनी मी पिडलेलो आहे. एक दिवस एक आई वडील येऊन बोलले, पास्टर, आमच्या मुलासाठी कृपया प्रार्थना करा. काय झालं माहिती नाही पास्टर. अचानक त्याची नजर गेली. अचानक त्याची दृष्टी निघून गेली. हे काय आहे? आई वडिलांसमोर जो अतिशय चांगला खेळत होता, चांगला आनंदात राहत होता तो मुलगा, शिक्षणात देखील खूप चांगला होता, परंतु अचानक त्याची दृष्टी गेली. आता काय म्हणणार? एकदा आणखी एक जण येऊन सांगू लागलं. ते म्हटले, पास्टर, जो माझा मुलगा आहे तो अचानक बोलू शकत नाहीये, तो मुका झाला आहे. असं मुकं होणं किंवा मग पक्षघात होणं किंवा दृष्टी जाणं हे काय आहे? जे अतिशय फिट होते त्या लोकांनी अचानक बिछाण्याशी खेळणं हे काय आहे? हो, आजकालच्या दिवसांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आजार आणि वेगवेगळे रोग मनुष्याला नरक दाखवत आहेत. या सर्व आजारांमागचं कारण काय आहे? कृपया लक्षात घ्या, पापाचं वेतन हे मरण आहे. आणि ते मरण येण्याच्या पूर्वी जे चिन्ह आपल्याला दिसून येत असतात ते अनेकशा प्रसंगामध्ये, अनेक लोकांच्या जीवनामध्ये रोग म्हणून येतात. मनुष्य करत असलेले वाईट कृत्य आणि त्यांची पाप काहीही करून वेगवेगळे रोग घेऊन येत आहे. सर्वच लोकांविषयी ते पापांमुळे रोगामधून चालले आहेत असं बोलणं नाही, परंतु काही लोकांच्या आयुष्यात त्यांनी केलेल्या वाईट कृत्यांमुळे, पापांमुळे रोग होत आहेत. बायबलमध्ये अनेक लोकांना
असेच प्रकारचे आजार झाले आहेत. व फार थोडक्या लोकांना जेव्हा त्यांची परीक्षा होत होती त्या कारणामुळे, जेव्हा त्यांना पारखण्यात येत होतं तेव्हा आजारांमधून व रोगांमधून त्यांना जावं लागलं. ही जी स्त्री होती ती भयंकर आजारामधून चाललेली होती. ती तिच्या शरीरामधील असणाऱ्या कमजोरीमुळे ती भयंकर नरकाचा अनुभव घेत होती. अनेकदा काही भाऊ आणि बहिणी येऊन ते सांगत असतात, पास्टर मला मायग्रेन आहे. दिवसभर माझं डोकं दुखत असतं. अभ्यासाकडे लक्ष लागत नाही. बाहेर कामाला जाऊ शकत नाही. साधं घरामध्ये राहून देखील काही काम होत नाही. सारखं डोकं हे दुखत असतं. 2 तास जरी डोकं दुखलं तरी आपल्याला सहन होत नाही. 2 तास जर आपल्याला डोकं दुखत असेल तर कोणतं काम आपल्याच्याने होत नाही. मग वर्षानुवर्षे जे डोकेदुखीच्या आजाराने त्रस्त आहे त्यांच्या बाबतीत काय? नरकच आहे ना? त्या यातनाच आहेत ना? प्रिय बहिणींनो, ही स्त्री कोणत्या आजारांमधून चाललेली होती तिचा त्रास निश्चित तुम्हाला कळत असेल. तिला रक्तस्रावाचा आजार होता. तो 1 महिन्याचा नाही, 2 महिन्याचा नाही, 1 वर्षांसाठी नाही, तर 12 वर्षांपासून ती रक्तस्रावाच्या आजाराने त्रस्त होती. तिने किती जास्त दुःख भोगलं असेल आणि ती स्त्री किती अधिक कमजोर झालेली असेल, किती अधिक तिची प्रकृती ढासळलेली असेल. आता ती जी समस्या होती तिच्याविषयी ती सहजपणे कोणाला सांगू शकत नव्हती. अशा समस्येविषयी कित्येकदा बहिणींना येऊन, पास्टर साहेब रक्तस्रावाच्या आजाराने मी त्रस्त आहे हे सांगण्यासाठी त्यांना अतिशय संकोच वाटतो. कशामुळे? हा अतिशय सहजपणे सांगता येईल अशा प्रकारचा आजार अजिबात नाहीये. आणि वरून त्या काळामध्ये नियमशास्त्राप्रमाणे ज्या स्त्रीला रक्तस्रावाचा आजार आहे त्या स्त्रीला वेगळं राहावं लागत होतं. ती कोणत्याही लोकांमध्ये मिसळू शकत नव्हती. रक्तस्राव होत असलेल्या स्त्रीने वेगळं राहायचं होतं. तिने दूर राहायचं होतं. सर्वांपासून वेगळं राहायचं होतं. आता तिची समस्या कशी होती माहीत आहे? जर तिच्याविषयी कोणाला सांगितलं तर तिच्यावर बहिष्कार टाकला जाणार होता. आणि एवढंच नाही, रक्तस्राव होत असणाऱ्या त्या स्त्रीला जेव्हा वेगळं ठेवल्या जायचं, जोपर्यंत ती शुद्ध होत नाही, म्हणजे जोपर्यंत तिची शुद्धी होत नाही तोपर्यंत ती पापापासून येणारी अशुद्धता नसून देखील ती शरीरातून येणारी अशुद्धता आहे असं मानून तिला वेगळं ठेवल्या जात होतं. ही जी स्त्री होती ती समाजामध्ये जाऊ शकत नव्हती. लोकांमध्ये मिसळू शकत नव्हती. ती लोकांना जाऊन भेटू शकत नव्हती. एकत्र राहू शकत नव्हती. तिचा आजारच असा होता की तिला वाळीत टाकल्या जावं. आज आमच्यामध्ये अनेकसे असे रोग आहेत जे बहिष्कृत केल्यासारखे रोग आहेत. एक दिवस मी प्रार्थना करत असताना तेव्हा कदाचित एक भाऊ होता किंवा बहीण होती. पास्टर साहेब कृपया मला हात लावून प्रार्थना करू नका, कारण माझा आजार संसर्गजन्य आहे. हो, आज बऱ्याचशा लोकांना असे भयंकर आजार आहेत. इतरांना त्यांचा संसर्ग होईल अशा आजारांनी ते त्रस्त आहेत. कोणाला सांगू शकत नाही अशा रोगाने ती पिडलेली आहे. जर या स्त्रीकडे एकदा जर आपण लक्ष दिलं, तिच्यावरती अध्ययन केलं, तर ती भयंकर अशा पिडेमधून चाललेली होती. तिच्या त्या आजारामुळे सर्वात प्रथम ती आपल्या शरीरामध्ये नरक भोगत होती. व्यवस्थित अन्न तिला जात नव्हतं, व्यवस्थित झोप येत नव्हती. व्यवस्थित झोप न आल्यामुळे, व्यवस्थित अन्न न घेतल्यामुळे 12 वर्षांपासूनच्या त्या आजारामुळे ती स्त्री किती अशक्त होऊन गेली असेल, किती कमजोर ती स्त्री पडली असेल, एकदा विचार करा. यस, काही असे आजार आहेत जे मनुष्याला पूर्णपणे कमजोर करून टाकतात, त्यांचा जीवनरस सुकून टाकतात. आणि काही आजार मनुष्याला अतिशय लठ्ठ करत असतात. काही लोक आजारांमुळे जाड असू शकतात आणि काही लोक आजारांमुळे अशक्तही होऊ शकतात. आज तुम्हाला झालेल्या आजारांमुळे तुमच्या शरीरात कोणकोणते बदल घडत आहेत व त्या बदलांमुळे तुम्ही कोणकोणता नरक भोगत आहात मला ठाऊक नाही, परंतु माझ्या देवाला हे माहीत आहे की तुम्ही नरकाच्या यातना भोगत आहात. आणि तसंच ती स्त्री मानसिकरित्या नरक भोगत होती. तिला का मानसिक नरक भोगावा लागत होता ठाऊक आहे? कृपया लक्ष द्या. जर कोणी एखादा आजारांमधून चाललेला असेल तर लगेच लोक जवळ जाऊन त्याचं सांत्वन करतात. पाठीवर हात ठेवून तू धीर धर, तू बरा होशील असं बोलतात. ताई धीर धरा, काही होणार नाही. हे आता कॉमन झालेलं आहे. असा आजार केवळ तुम्हालाच नाही, अनेक लोकांना झाला आहे. तुम्ही बरे व्हाल. तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. आम्ही आहोत ना, आम्ही प्रार्थना करू.
हिंमत तिथे दिल्या जाते, तिकडे सांत्वनही केल्या जातं. यांचे त्यांचे उदाहरण देऊन ते पहा, त्या व्यक्तीला हाच आजार होता, त्या वृद्ध बाईला तोच आजार झाला होता. घाबरण्याची गरज नाही, तुम्ही धीर धरा. अशा प्रकारे हिंमत देण्याची परिस्थिती असते. आपण हॉस्पिटलला जाऊन नातलगांना धीर देत असतो, त्यांचं सांत्वन करतो. परंतु काही असे आजार असतात जे कोणाला सांगता येत नाही. जर कोणाला तो आजार झाला तर त्याच्यावर बहिष्कार टाकला जातो. या स्त्रीच्या आजाराविषयी कोणाला समजलं असतं तर बहिष्कार टाकला असता. यामुळे कोणाला सांगू शकत नव्हती. ती त्या आजाराबद्दल कोणाला सांगू शकत नव्हती. यामुळे त्या आजारामुळे ती मानसिकरित्या तिच्या मनामध्ये ज्या चिंता होत्या ना, त्या चिंता ती एकटीच सहन करत होती. सहन करू न शकल्याने ती रोज मरण भोगत होती. आहेत का कुणी असे आज? पास्टर, माझी जी समस्या आहे ती मी कोणालाच सांगू शकत नाही. ती सांगता न येण्यासारखी समस्या आहे. ती शारीरिक समस्या असेल किंवा कोणाला सांगता न येणारी समस्या असेल. अनेकदा काही भाऊ माझ्याकडे येऊन प्रार्थनेसाठी उभे राहतात. पास्टर, कृपा करून माझ्या समस्येसाठी प्रार्थना करा. तेव्हा स्वाभाविकपणे मी विचारतो, ब्रदर, कोणत्या विषयासाठी प्रार्थना करू? तेव्हा ते भाऊ लगेचच बोलतात, माझी जी समस्या आहे कोणाला सांगू न शकण्यासारखी आहे. माझा जो रोग आहे तो सांगता न येणारा रोग आहे. अशा प्रकारे बोलूनच ते भाऊ मान खाली घालतात. मी सांगता न येणाऱ्या समस्येतून चाललेलो आहे, सांगू न शकणाऱ्या आजाराने ग्रस्त आहे. यस, आपली जी समस्या आहे ती जर कोणाला सांगितली तर त्या समस्येमुळे जी चिंता येत असते ती कमी होत जाते. आपल्या मनातील ओझं कोणाला शेअर केलं तर ते ओझं कमी होत असतं. जर आपला आनंद इतरांशी वाटून घेतला तर तो आनंद दुप्पट होत असतो. पण ही जी समस्या होती ती आपला आजार कोणाला सांगू शकत नव्हती. अगदी 12 वर्षांपासून त्या आजारांनी ती असह्य अशी होऊन मानसिकरित्या ती एक नरकच भोगत होती. तुमच्यात असे कोणी आहेत का? तुमचा पती करत असलेले पापी कृत्य कोणाला सांगता न येत असल्याने, तुम्ही प्रेमात लग्न केलं आहे यामुळे तुमच्या पतीचे ते वाईट कृत्य जर तुमच्या घरच्यांना समजले तर ते तुमच्यावर थुंकतील. यामुळे तुम्ही आईला देखील सांगू शकत नाही, वडिलांना सांगू शकत नाहीये. तुमच्या मुलीच्या पापी कृत्यांविषयी जेव्हापासून तुम्हाला समजलं तुमची झोप उडाली आहे. जर पतीला समजलं तर तो तिला मारून टाकेल. घरामध्ये मोठा भाऊ आहे, लहान भाऊ आहे, त्यांना समजलं तर ते घरातून हकलून देतील. त्या पापी मुलीला घरामध्ये पुन्हा घ्यायचं नाही अशा प्रकारे ते स्पष्ट सांगून टाकतील. तुमच्या मुलांनी केलेल्या पापी कृत्यांमुळे, तुमच्या मुलींनी केलेल्या पापी कृतींमुळे नातलगांना तुम्ही काही बोलू शकत नाही, भाऊ बहिणींना सांगू शकत नाही. आपल्या घरातील लोकांना सांगता न आल्याने तुम्ही खचून गेले आहात का? कोणाला न सांगता येणारी समस्या आहे का? काही असे पती आहेत, बाहेर नोकरी करत आहे असे ते दाखवतात, व्यापारात लाभ कमवत आहेत असं ते दाखवतात. एक दिवस एक मनुष्य आला, पास्टर साहेब, मोठा बिझनेस होता, करोडो रुपये कमवू शकलो असतो, परंतु माझ्या मित्रांवर भरोसा ठेवून मी भांडवल लावलं, परंतु त्यांनी मला फसवलं, त्यात सर्व बर्बाद झालं. हातात 1 रुपया राहिला नाही. कोणाला जर मदतीची गरज भासली तेव्हा मी हजारो हजारो आणि लाखो रुपये मी तेव्हा मदत केली, परंतु माझ्या मित्रांनी मला फसवलेलं आहे. मी खूप दुःखामध्ये आहे, मोठ्या चिंतेत मी पडलो आहे. मी विचारलं, तुमच्याबद्दल तुमच्या कुटुंबाला काय वाटत आहे, त्यांची तुमच्याविषयी प्रतिक्रिया काय आहे? तेव्हा तो पती म्हणाला, मी कोणालाच सांगू शकत नाही. मी माझ्या पत्नीला हे बोलू शकत नाही, मुलांनाही सांगू शकत नाही. जर त्यांना समजलं तर त्यांना दुःख होईल, ते विनाकारण चिंतेत पडतील. आमच्या कुटुंबाने कधीच कोणाच्या समोर हात पसरले नाहीत. कोणी मागितलं तर लगेच त्याला मदत केली, अशा परिस्थितीमध्ये आम्ही जीवन जगलो. पण आज मी नरकाचा अनुभव भोगत आहे. माझ्या पत्नीपासून, मुलांपासून लपून मी माझ्या मित्रांकडे जाऊन माझं कुटुंब चालवण्यासाठी मित्रांकडून मी उधारी घेत आहे. घरातून बाहेर पडतो तेव्हा मी आनंदाने जातो. माझी पत्नी आणि मुलांना वाटतं मी कंपनीत चाललो आहे, पण कंपनी कधीचीच बंद पडली. जर माझ्या समस्येविषयी पत्नी आणि मुलांना समजलं तर त्यांना अतिशय दुःख वाटेल. मला त्यांना सांगता येत नाहीये आणि स्वतःच्या मनात हे विचार सहन होत नाहीत. यामुळे मी येऊन तुम्हाला सांगत आहे, तुम्ही माझ्यासाठी जर देवाकडे प्रार्थना केली तर परमेश्वर माझ्यावर दया करून तो माझ्या सर्व अश्रूंना पुसून टाकेल. प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आज कोणी आहेत का? मी माझी समस्या कोणालाच सांगू शकत नाहीये. जर मी माझ्या पत्नीला सांगितलं तर ती त्याचाच गैरफायदा घेऊन मला वाईटरित्या ती बोलेल. यस, काही पत्नी किती दुष्ट असतात माहीत आहे?
कधी जर पती आजारांमधून, आर्थिक अडचणीमधून जर जाऊ लागला तर, आणि जर त्यांनी जाऊन पत्नीला सांगितलं तर, हिंमत देण्याच्या ऐवजी ते त्यांच्याशी वाईटरित्या बोलतात. त्यांचं सांत्वन करण्याच्या ऐवजी त्यांना दोष देऊ लागतात. पतीला समजून घेण्याच्या ऐवजी त्यांना आणखी कमजोर करून त्यांना नरक भोगायला लावता. तुम्ही जर समजून न घेणारी पत्नी आहेत, समजून न घेणारे पती आहात, तर तुमच्यामध्ये केवळ राग आणि संतापाला सोडून, भांडण करणं सोडून, गोंधळ घालणं सोडून दुसरं काही जर येत नाही, त्यामुळे तुमचा पती मन उघडून तुमच्याशी काही बोलू शकत नाही, तुमची पत्नी ही मन मोकळं करून तुम्हाला सांगू शकत नाही, म्हणून ते स्वतःमध्ये नरक भोगत आहेत, त्रास भोगत आहेत. ती स्त्री आपल्या आजाराबद्दल कोणाला सांगू न शकल्यामुळे 12 वर्षांपासून एक नरक भोगत होती. मानसिक त्रासातून ती चालली होती. आहेत का कोणी असे आपल्यात? पास्टर, आज तुम्ही माझ्याबद्दलच बोलत आहात, माझ्या समस्येविषयी सांगत आहात. अगदी अशाच प्रकारे मी माझ्या आईला सांगू शकत नाही की माझ्या नोकरीत समस्या आलेली आहे. पास्टर, माझ्या घरातल्यांना मी सांगू शकत नाही की माझ्या घरात काय समस्या चालली आहे. भाऊ बहिणींना मी सांगू शकत नाही की माझ्या शरीरात काय आजार झाला आहे, कारण जर सांगितलं तर ते थट्टा करतील. जर सांगितलं तर ते दोषारोप लावू लागतील. जर त्यांना समजलं तर ते मला दूर लोटतील. यामुळे मी कोणाला सांगू शकत नाही. या स्त्रीच्या समस्येविषयी बारकाईने पाहिलं तर सर्वात प्रथम ती शारीरिकरित्या कमजोर झालेली होती, आणि दुसरं, ती मानसिकरित्या पूर्ण खचून गेली होती. जर या समस्येबद्दल कोणाला समजलं तर माझ्यावर बहिष्कार टाकतील. जर मी या समस्येविषयी कोणाला काही सांगितलं तर लोक मला स्वतःपासून दूर लोटतील. ती कोणाला सांगू शकत नव्हती आणि लपवू देखील शकत नव्हती. अशा प्रकारे 12 वर्षांपासून ती स्वतःच्या शरीरात व मानसिकरित्या नरकाचा अनुभव घेत होती. तिसरं आहे, एकीकडे ती शारीरिकरित्या नरक भोगत होती, दुसरीकडे मानसिकरित्या देखील ती नरक भोगत होती. तिचा आजार कदाचित बरा होईल असं वाटून ती बऱ्याचशा वैद्यांकडे गेली, बऱ्याचशा दवाखान्यांमध्ये गेली, खूप औषधे घेतली, परंतु कोणतेही वैद्य तिच्या आजाराला बरे करू शकले नाहीत. मग काय घडलं माहितीये? तिने त्या आजारावर तिचा सर्व पैसा खर्च केला. आता हातामध्ये 1 रुपया देखील नव्हता. औषधं खरेदी करायचे म्हटले तर हातामध्ये पैसा नव्हता. आता आणखी एक नरक आला. तो कोणता होता? ती आर्थिकरित्या अतिशय दुःखातून चाललेली होती. ती आर्थिकरित्या कंगाल परिस्थितीत होती, आर्थिकरित्या कमजोर परिस्थितीत होती, आर्थिकरित्या दरिद्री अशा परिस्थितीमध्ये ती त्रस्त झालेली होती. जर कधी आपल्या बँकेमध्ये काही बॅलन्स असेल तर, कधी आजार आले आणि औषधं घ्यावे लागले तर खरेदी करता येतील असं आपल्याला वाटतं. पूर्वी त्या स्त्रीने कमावलेली जी काही कमाई होती ती तिच्याकडे होती, यामुळे त्याने ती औषधं घेऊ शकत होती, त्याद्वारे ती डॉक्टरांकडे देखील जाऊ शकत होती. आणि परंतु आता तिचा सर्व पैसा संपला होता. आता जाऊन पाहिलं तर ती रिकामी झालेली होती. कंगाल बनलेलं तिचं आयुष्य तिला जणू नरक दाखवत होतं. आता तिच्या जीवनात काहीच राहिलेलं नव्हतं. केवळ समस्या बाकी होती जी कोणाला ती सांगू देखील शकत नव्हती. कोणी असे आहेत का जे म्हणत आहेत, पास्टर साहेब, खरोखर माझ्याकडे काहीच नाहीये, माझ्या बँकेत बॅलन्स नाहीये, खिशामध्ये, पर्समध्ये 1 रुपया देखील नाही, माझ्याकडे संपत्ती नाही, मदत करणारे कोणी मित्र देखील नाहीयेत, आधार देतील असे कोणी आत्मिक लोक देखील नाहीत, नातलग नाहीत. जर काही असेल तर कायम मला नरक दाखवणाऱ्या अशा समस्या आहेत ज्या कायम माझ्या सोबत आहेत. झोप घ्यावी म्हटलं तर माझ्या ज्या समस्या आहेत त्या मला झोप येऊ देत नाहीत. पोटभर अन्न खावा म्हटलं तर अन्न देखील त्या मला घेऊ देत नाहीत. या समस्येमुळे मी पुरता नरक भोगत आहे. अशाच परिस्थितीमध्ये ती स्त्री होती. ती शारीरिकरित्या त्रस्त झालेली होती, मानसिकरित्या खचून गेलेली होती, ती आर्थिकरित्या कंगाल बनलेली होती. त्या स्त्रीची समस्या कोण सोडवू शकत होतं? तिचा आजार कोण बरा करू शकत होतं? सर्व प्रयत्न केल्यानंतर निराश होऊन गेलेल्या, पूर्ण खचून गेलेल्या त्या स्त्रीला कोण किनाऱ्याला पोहोचू शकत होतं? कोण बरं करू शकत होतं? सर्व आशा निघून चालल्या होत्या. अशा स्थितीमध्ये, जीवनालाच कंटाळलेल्या अशा परिस्थितीमध्ये, मी जिवंत तरी का आहे, मेलेलं तरी बरं राहील, अशा प्रकारे बोलण्याच्या परिस्थितीमध्ये कोणीतरी येऊन तिला सांगितलं, ऐक,
तुला ही गोष्ट ठाऊक आहे का? काय आहे? कोणीतरी प्रभू येशू ख्रिस्त आहे. तो कोणाचीही कोणतीही समस्या सुधारत आहे. तो प्रत्येक प्रकारची समस्या सोडवत आहे. तो प्रत्येक मनुष्यांचे अश्रू पुसत आहे. प्रत्येक व्यक्तींची जी समस्या आहे ती अद्भुतरित्या अलौकिकरित्या तो दूर करत आहे. तू बरेचसे प्रयत्न करून पाहिले आहेस ना, बऱ्याच जागेंमध्ये जाऊन आलीस ना, ज्यांनी जे सांगितलं ते तू केलंस ना, ज्यांनी जे औषधं दिले ते तू घेतलेस ना. तू आता एवढे प्रयत्न करून पाहिले आहेस. तू एकदा त्या येशू ख्रिस्ताकडे जरा जाऊन पहा. तू केवळ एकदा त्या प्रभूकडे जाऊन तुझी जी समस्या आहे तू त्याला सांग. तू एकदा तरी विचार कर. कोणीतरी सांगितलं, येशूविषयी तिला सांगितलं. त्या स्त्रीने येशूविषयीच्या गोष्टी ऐकल्या. हो, येशू ख्रिस्ताबद्दल बरेच लोक बोलत असतात. काय बोलतात? तो संदेष्टांपैकी एक आहे. नाही प्रियांनो. किंवा तो अवतार पुरुषांपैकी एक आहे. पण नाही प्रियांनो. तो अनेकशा देवांपैकी एक आहे. पण नाही प्रियांनो. तो जो आहे तो गोऱ्या लोकांचा देव आहे. नाही प्रियांनो. तर मग येशू ख्रिस्त कोण आहे? तो जगाचा तारणारा आहे. मनुष्याच्या जीवनात ज्या समस्या आहेत त्या प्रत्येक समस्यांचं समाधान करू शकणारा एकमेव असा देव तो आहे. येशू ख्रिस्ताविषयी तुम्हाला कोणी काय सांगितलं मला ठाऊक नाही. पण येशू ख्रिस्ताबद्दल बायबल काय सांगतं तुम्ही लक्ष देऊन ऐका. काय सांगतं? तो ख्रिस्त हरवलेल्यांना शोधण्याकरिता आणि त्यांना तारण्यासाठी या जगात आला आहे. तो तारणारा देव आहे. तो पाप्यांवरती प्रेम करून त्या पापांच्या बदल्यात त्यांच्यावर जो दंड येणार होता तो स्वतःवरती घेऊन पाप्यांवर त्याने जीवापाड प्रेम करून मुक्तीचं मोल म्हणून स्वतःला देऊन पाप्यांना स्वर्गात घेऊन जाणारा एकमेव असा देव आहे. मनुष्यांना निर्माण करणारा तोच देव आहे. यामुळे मनुष्यांच्या जीवनात कोणतीही समस्या आली तर ती समस्या सोडविण्याची जी ताकद आहे ती केवळ त्याच देवामध्ये आहे. महान पवित्र प्रेमळ परमेश्वर देवा, जर मनुष्य तुझ्यासोबतची संगती आणि तुझ्यासोबतचं नातं तोडेल तर त्याला नरक पाहावा लागेल. शारीरिकरित्या, मानसिकरित्या, आर्थिकरित्या आणि कित्येक प्रकारे त्याला नरक भोगावा लागेल. परंतु तोच व्यक्ती जर तुझ्यासोबत जगेल तर तोच मनुष्य तुझ्या सानिध्यामध्ये चालू लागेल तर आणि तोच व्यक्ती जर तुझ्या उपस्थितीची आशा धरेल, तुझ्या उपस्थितीमध्ये जीवन जगेल तर त्याच्या अद्भुत जीवनाला तू सुरुवात करून देशील. त्या क्षणापर्यंत ज्या नरकामधून तो गेला तो नरक त्याच्यापासून पूर्णपणे दूर केला जाईल. देवा, 12 वर्षापासून त्या स्त्रीने जो नरक भोगला होता तो तिच्यापासून दूर झाला यासाठी की जीवनाच्या तारणाऱ्या सोबत देवा ती कनेक्ट झाली. देवा, आमच्यातील प्रत्येक व्यक्ती तू जे आम्हाला निर्माण केलंस त्या तुझ्यासोबत आम्ही कनेक्शनची अपेक्षा करतो. तुझ्या सानिध्याची आम्ही आशा धरत आहोत. देवा, तुझ्या कृपेची आशा धरत आहोत. ती तू आम्हाला दे बापा. व त्याद्वारे प्रभू तुझ्या इच्छेप्रमाणे आणि तुझ्या वचनाप्रमाणे जीवन जगण्याची कृपा तू दे. येशूच्या पवित्र नावाने प्रार्थना मागतो बापा. आमेन. आमचा पत्ता कलवरी, पोस्ट बॉक्स नंबर 30, कुकटपल्ली, हैदराबाद 72.